अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामी प्रगट दिन 20 मार्चला जवळच आलाय. स्वामी प्रगट दिनानिमित्त या दिनांच्या काळात फक्त एकच सेवा आहे जी महाराजांना खूप आवडते, की ज्यानं आपलं नशिबात नक्कीच बदल होतो किंवा नशिबात नसलेली गोष्टही मिळू शकते असं सांगितलं जातं. पण आता थोडासुद्धा वेळ न दवडता आपण सुरुवात करूया या व्हिडिओमध्ये. कारण आपण जाणून घेऊया की कोणती आहे ती सेवा, नेमकी कशी करायची, कोणते नियम पाळायचे, नामजप वहीचं नंतर करायचं काय, तर याची संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला सांगणार आहे. श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी सेवेकऱ्यांना. स्वामी भक्तांनो, स्वामी प्रगट दिनानिमित्त जी लिखित नामजप सेवा आहे ती अत्यंत शक्तिशाली आहे. त्याने भक्तांना अनेक अनुभव देखील आलेले आहे आणि मी स्वतः जी सेवा करते लिखित नामजपाची, त्याने सुद्धा मला प्रचंड विश्वास आणि मनशांती लाभलेली आहे. तर याचा एक मोठा अनुभव पण आहे. मी त्याचा एक म्हणजे कधीतरी वेळ आला की सांगेल. पण आज मला तुम्हाला हे सांगायचं आहे की नेमकं ही सेवा करायची कशी. तर भरपूर मला कमेंट मागच्या व्हिडिओमध्ये आलेल्या की नेमकं काय करायचं, वही कुठून आणायची किंवा कसं सुरुवात करायची ते सर्व सांगा. तर सुरुवातीपासून आपण बघूया की लिखित नामजप सेवा कशी करायची. तर सुरुवात करताना सर्वप्रथम वही कुठून आणायची. तर वही हा जी तुमच्या शेजारी जे केंद्र असते तिथे लिखित नामजप सेवा म्हणून एक वही मिळते. तर ती वही तुम्ही घेऊ शकता किंवा घरामध्ये तुमच्याकडे छोटी एखादी वही असेल तर ती घेऊ शकता किंवा दुकानामध्ये भरपूर मोठ्याही नोटबुक मिळतात तर त्याही तुम्ही घेऊ शकता. आता बऱ्याच महिलांचं असं म्हणणं असतं की माझ्याकडे जुनी वही आहे तर ती घेऊ का. आता जर तुम्हाला ती वही तुमच्या घरीच ठेवायची असेल तर तुम्ही जुनी वही देखील घेऊ शकता. पण जुन्या वहीमध्ये तुम्ही बाकीचं पण लिहिलेलं, मग नंतरून स्वामी महाराजांचा जप लिहिलेला, तर असं मुळीच करू नका. नवीन नोटबुक जर घेतली, जास्तीत जास्त 10 ते 15 रुपये लागतील. तर नवीन वही घ्या. त्या नवीन वहीमध्ये तुम्ही स्वामी महाराजांचा लिखित नामजप सेवा करा. आता पेन कुठला वापरायचा, तर तुम्ही एकतर लाल रंगाचा किंवा निळ्या रंगाचा तुम्ही पेन वापरू शकता. पण सहसा काळ्या रंगाचा पेन मात्र लिखित नामजप सेवेला वापरू नका. आता यामध्ये आणखी एक कमेंट अशी होती की ती कधी करायची, आम्हाला कधी वेळ मिळतो त्यानुसार करायची, की त्याचा काही नियम आहे. तर हे बघा, स्वामी सेवेला कुठलाही नियम नाही आहे. ती मनापासून अगदी तुम्ही पहाटे उठल्यापासून करू शकता किंवा रात्री झोपेला जाण्या अगोदरही करू शकता. तर काही महिलांची मासिक पाळी सुरू असते, तर म्हणजे मी तरी माझ्या मासिक पाळीतही ही सेवा करत असते की तुम्ही स्वामी म्हणजे त्या देव्हाऱ्यासमोर किंवा देव्हाऱ्यात सहसा मी जात नाही. जर माझा मासिक धर्म चालू असेल तर मी देव्हाऱ्यात जात नाही. पण जर मासिक धर्म जरी सुरू असला तरी ही लिखित नामजप सेवा मी नक्की करत असते, कारण ती मी कुठेही बसून करू शकते. त्याला मला कुठलाही देवाला वगैरे स्पर्श करावं नाही लागत. फक्त मनापासून स्वामींचं नाव घ्यायचं असतं तिथे. आणि मी जे म्हणते की तुम्ही समजा एखादी माळजप करताय 108 वेळा आणि लिखित नामजप करताय 108 वेळा, तर दोघांमध्ये कोणता शक्तिशाली असेल, तर माझं म्हणणं हेच असेल की लिखित नामजप सेवा ही तुमच्या माळजप सेवेपेक्षा 100 पटीने फलदायी असते. तर ते कसं, तर याचं सायंटिफिक रिझन देखील आहे की तुम्ही एखादी माळजप सेवा करताय 108 वेळेला श्री स्वामी समर्थ किंवा काही असंही करता श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. पण जर तुम्ही श्री स्वामी समर्थ या नावाची माळजप सेवा जरी करत असाल तरी माळजप सेवेमध्ये आपलं मन कुठेतरी इतकं चंचल असतं, आपलं मन तर ते कुठेही भरकटतं. पण जर तुम्ही हीच जर सेवा लिखित केली तर तुमचा सगळे ज्ञानेंद्रिये त्याच्यामध्ये एकवटले जातात. तुमचे डोळे, विचार करण्यासाठी तुमचं मेंदू, त्यानंतर तुमचे हात, तुमची त्वचा, ही सर्व ज्ञानेंद्रिये तुम्ही जो विचार करताना श्री स्वामी समर्थ असं म्हणजे उच्चारही केला जातो. त्यामुळे बरेचसे ज्ञानेंद्रिय याच्यामध्ये इन्क्लूड होतात आणि त्यामुळे आपलं मन तिथे केंद्रित होण्यासाठी मदत मिळते.
तसं जर नामजप केला माळजपाने तर तिथे मन भरकटण्यासाठी आपल्याला तर माहिती आहे एका क्षणाला आपण 10 सेकंद तरी मन आपलं स्थिर ठेवू शकतो, पण त्यानंतरचं मन असंच असतं की ती मला आज हे म्हणाली, मग मी त्याचं काय करू, मग माझं आज आवरेल का, असे असे जे विचार असतात ते आपल्या मनात येत असतात. आणि तुम्हाला सांगते मी, या लिखित नामजपाने इतकी मनःशांती लाभते की कोण काय म्हणेल आणि कुणी काय म्हटलं आहे याचा विचार आपल्या मनात सुद्धा येत नाही, किंवा लिखित नामजप झाल्यावरती तो विचार संपून जातो. त्यामुळे माझ्या मते तरी तुम्ही लिखित नामजप सेवा, स्वामी प्रगट दिन आता जवळ आला आहे, तुमच्याच्याने जेवढा होईल तेवढी ही नामजप सेवा करू शकता तुम्ही. आता आणखी एक मला उत्तर द्यायचं होतं. एका ताईने मला असं विचारलं की ही नामजप सेवा आम्ही सर्व कुटुंबियांनी मिळून केली तर चालेल का, किंवा मी एकटीने केली पाहिजे. तर माझं त्यांना हे सांगणं असेल की ह्या व्हिडिओमार्फत त्यांना मी लिंकही शेअर केलेली की तुम्ही ही सेवा जर कुटुंबियाने सामूहिक केली तर याचं फल तुम्हाला अधिकाधिक नक्की मिळेल. कारण एकट्याने केल्यावरती तो नामजप त्याच्या एकट्यापुरताच मर्यादित राहतो, पण जर हा कुटुंबाने केली, समजा मी आत्ता केला आहे, नंतर माझे मिस्टर संध्याकाळी आल्यावरती थोडा नामजप सेवा करतील, किंवा माझा मुलगा जो आहे तो आता लिहायला लागला आहे, भलेही त्याचं अक्षर इतकं चांगलं नाही आहे आता सध्या, पण तरीही तो करतो की लिखित नामजप सेवा त्याच्या तोडक्या मोडक्या अक्षरांमध्ये तो करत असतो. तर ही संपूर्ण कुटुंब, किंवा असंही असेल की तुमच्याकडे वेळ कमी आहे तर तुम्ही तुमच्या सासूबाईंना सांगू शकता की तुम्ही हा नामजप थोडा जास्त करा. मग त्या थोडंसं जास्त करतील, तुम्ही, तुमचे मिस्टर किंवा तुमचे सगळे फॅमिली मेंबर, जाऊ, दीर वगैरे कुणी असतील, त्यांचे मुलं, तर तेही मिळून ही नामजप सेवा पूर्णपणे यशस्वी करू शकतात. ज्याला जेवढा वेळ वाटेल तेवढ्या वेळेला हा लिखित नामजप आपण करू शकता, त्याला कोणताही लिमिट नाही आहे. आता वहीचं करताना काय करायचं आहे, जर मोठी वही असेल तर एका पानाचे 3 भाग करायचे आहे आणि ते पट्टीने त्या रेघा आखून घ्यायच्या आहेत. मग एका वेळेला तुम्ही जर असं म्हणाल तर तुम्ही 4ही नामजप करू शकता, किंवा एका वेळेला 1 कॉलम करू शकता, किंवा पूर्ण पानभरही करू शकता. मी तुम्हाला सांगते 15 मिनिट जरी आपण बसलो ना तरी आपले 1-2 पेजेस आरामात होतात. तर माझ्या मते ही नामजप सेवा अशी आहे की जिथे आपले सर्व ज्ञानेंद्रिये एकत्र होतात आणि तुम्हाला नक्कीच याचं फळ मिळाल्याशिवाय राहत नाही. आता मी माझी नामजपाची वही तुम्हाला याच्यामध्ये डिस्प्ले केली असते व्हिडिओमध्ये, पण हे काहीतरी कोणत्याही अँगलने कुणीतरी गुपित असतं ही सेवा, त्यामुळे मी नाही दाखवली. आणि ह्या सर्वप्रथम आता कशी करायची, तर मी म्हणेल की कमीत कमी तुम्ही अंघोळ तरी करावी, कारण सकाळी उठल्यावरती जी निगेटिव्ह हे असतं ते निघून जातं. अंघोळ केल्यावरती आपल्याला बऱ्यापैकी फ्रेश वाटतं. तर मग ह्या फ्रेश झोनमध्येच ही सेवा करा की आपण उठलो आणि लगेच सेवेला बसलो असं नाही. तर सर्वप्रथम सकाळी अंघोळ करून स्वच्छ ठिकाणी बसलं तर आपलं मनही तिथे रमतं. समोर स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असेल तर अधिक चांगलं, कारण त्या भावना अधिक म्हणजे मनापासून होतात. जर तुम्हाला पॉसिबल झालं तर नवीनच वही घ्या. जुन्या वहीमध्ये नामजप सेवा नका लिहू. त्या वहीमध्ये श्री स्वामी समर्थ असा नामजप लिहिण्यास सुरुवात करण्या अगोदर तुम्ही श्री गणेशाला एकदा स्मरण करून श्री गणेशाय नमः असं वरती लिहून पुन्हा एकदा नामजप सेवेला सुरुवात करू शकता. रोज 108 वेळा करा. शक्य नसेल तर तुम्हाला वाटेल तितकं नामजप सेवा करू शकतात. लिहिताना मन शांत ठेवा. संपूर्ण श्रद्धा तुम्ही स्वामीचरणी अर्पण करा आणि मग सेवेला सुरुवात करा. आता लिहिताना मनात स्वामींचा विचार नक्कीच ठेवा. शक्यतो रोज एक वेळ जर असेल परफेक्ट की ह्या वेळेला मी ही सेवा करेल तर उत्तम. पण जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही कधीही सकाळ, दुपार, रात्री जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही ही नामजप सेवा करू शकता. सेवेला कुठलंही बंधन नाही आहे. सेवा करताना कोणाबद्दलही राग मनात ठेवू नका. राग, वाद किंवा नकारात्मक विचार जे आहेत ते तुम्ही टाळा. स्वामी समर्थांवरती संपूर्ण विश्वास ठेवा की स्वामी महाराजा माझ्या कुटुंबावरती लक्ष ठेव, माझ्या बाळावरती, माझ्या मुलांचं रक्षण कर. ही भावना मनामध्ये ठेवून तुम्ही
ही नामजप सेवा करू शकता किंवा जर कुठल्याही फळाची अपेक्षा न ठेवता केला तर अतिउत्तम आहे. स्वामी महाराजांनी आपल्याला इतकं काही दिलं आहे की त्याचं एक आपण म्हणू ना सेवा म्हणून, त्याबद्दलची सेवा म्हणून तुम्ही ही लिखित नामजप सेवा करू शकता. याने तुम्हाला भरपूर म्हणजे खूप पॉझिटिव्ह एनर्जी येते. जर थोडक्यात सांगायचं झालं तर आता जास्त लांबवणार नाही आहे हा व्हिडिओ. फक्त सांगते की आता ह्या वहीचं काय करायचं आहे. तर वही तुम्ही स्वामी समर्थांच्या केंद्रात अर्पण करू शकता. जर तुम्हाला केंद्रात द्यायची नसेल तर तुमचे जे ग्रंथ असतात घरामध्ये, देवघरामध्ये, त्या देवघरांच्या ग्रंथाबरोबर ती वही ठेवू शकता. आणि किंवा केंद्रामध्ये, मठामध्ये देखील ही वही स्वीकारली जाते, तर तिथेही तुम्ही ही अर्पण करू शकता. तर असं आहे, स्वामी नामाची ही जी ऊर्जा आहे त्यासाठीच ही सेवा अत्यंत महत्त्वाची आहे. मी तुम्हाला सांगते, ह्या सेवेमध्ये पूर्णतः मनःशांती मिळते. एक. दुसरं म्हणजे घरातील अडचणी दूर होतात. तिसरं म्हणजे नकारात्मक ऊर्जा निघून जाते. चौथं म्हणजे स्वामींची कृपा तुम्हाला लाभते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्रद्धा आणि विश्वासाने केलेली सेवा कधीही वाया जात नाही. त्यामुळे स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ थोडा जरी महत्त्वपूर्ण वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. स्वामी प्रगट दिनाच्या या पवित्र काळात तुम्हीही लिखित नामजप सेवा जरूर करा. श्रद्धेने केलेली छोटी सेवा देखील मोठे चमत्कार घडवू शकते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ महाराज लिहायला विसरू नका. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि थांबते. पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सेवा करा आणि सेवेकरी व्हा. धन्यवाद.